पालकमंत्री पदाच्या कालावधीत मी जिल्ह्याला 300 पटीने विकास निधी दिला आहे। सिंधुदुर्ग नगरीच्या विकासासाठी तब्बल 25 कोटी रुपये आणले असून आतापर्यंत कोणी जिल्हा मुख्यालयासाठी 1 रुपयाचा तरी निधी आणलाय का, असा सवाल पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केला आहे। मी कोणत्याही प्रकारची राजकीय टीका सहन करेन, पण विकास केला नाही अशी टीका कोणी करत असेल तर मी खपवून घेणार नाही, असे सांगतानाच जिल्ह्यात आलेल्या निधीची आकडेवारी लवकरच प्रसिद्ध करणार असल्याचेही ते म्हणाले। मला निश्चितपणे सांगायचे आहे की बोलणं आणि करणं याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे आणि म्हणून लवकरच मी प्रत्येक ह्याला किती पैसे दिले याचं मी पेपरमध्येच प्रसिद्ध करणार। सगळ्या फिगर्स, नगरपालिकांना किती पैसे येत होते, नगरपालिकांच्या केसमध्ये जवळजवळ 7-8 पट, म्हणजे नगरपालिकांना पूर्वी 10 लाख 20 लाख 30 लाख असे मिळत होते, आता 5-5 कोटी रुपये एकेका नगरपालिकेला मी देतो, 2-2 कोटी रुपये देतो। म्हणजे हा फरक, लोकांना कामं झालेली दिसतात परंतु हे पैसे कुठून आले हे कोणाला माहिती नसतं। जिल्हा परिषदेला 85 कोटीच्या आसपासच्या रक्कम ही केवळ मी जिल्हा नियोजन मंडळातून देत असतो आणि म्हणून ही कामं होतं। मग 14 वर्षामध्ये, गेल्या 4 वर्षामध्ये, आता त्यांच्या कारकिर्दीत 4 वर्ष झाली, माझ्या कारकिर्दीत 4 वर्ष झाली, मग त्याच्यामध्ये हा निधी का देऊ शकला नाही हे सर लोकांना सांगितलं पाहिजे ना। आज शाळांच्या दुरुस्त झालेल्या दिसायला लागल्या, आज नवीन शाळा खुल्या झालेल्या दिसायला लागल्या, मग त्या काळामध्ये ह्या होत नव्हत्या जिल्हा नियोजन मंडळातून आणि आज ह्या होत आहे। त्याचं कारण मी आणून दिलेले पैसे जिल्हा परिषदेकडे दिलेले आहेत आणि म्हणून मग ते ग्रामीण रस्ते असून दे, ग्रामीण रस्त्यांना सुद्धा जवळजवळ 3 जास्त निधी, 3 टाइम्स म्हणजे 300% मोर, 300 पटीने जास्त, 300% जास्त पैसे प्रत्येकाला दिलेले। काही ठिकाणी जर 5 पटीने पैसे, ज्याला आपण 1 पट म्हणतो, पट म्हणजे तुम्ही जर पर्सेंटेजमध्ये बघायला गेला तर 300% जास्त पैसे किंवा 500% जास्त पैसे, म्हणजे हे कोणी कम्पॅरिझनच करू शकत नाही, एवढा फरक आहे या दोन ह्याच्यामध्ये। आणि म्हणून पोलिसांच्या ह्याला पैसे देण्याचा हेडच नव्हता, तुम्ही हेड क्रिएट केला, मी पैसे दिले, एखादं नाही झालं म्हणजे तुम्हाला पोलिसांबद्दल काळजी नाही आणि एखादं चॅनल ते छापतं आणि त्याचं ते प्रसिद्ध करतं। हे खरोखर मला याचा विचार करायला लागेल की असं बातमी येऊ शकते का। म्हणजे मुळात तुमच्या कारकिर्दीमध्ये 0 दिले पोलिसांच्या कॉलनीला, आज मी एवढे पैसे दिलेले आहेत 2 वर्षामध्ये, ह्या वर्षी आणि पुढच्या वर्षी सगळ्या सिंधुदुर्गमधल्या पोलीस कॉलनीज दुरुस्त होणार। आणि तुम्ही कोणाविरुद्ध बोलता, म्हणजे ज्या माणसाने पैसे दिले ते बाजूला राहिलं, एखाद्या कुठल्या तरी याचं एस्टिमेट करायचं राहिलं इंजिनियरकडून, तर तुम्ही मुळात आभार मानले पाहिजे। आता तसंच मगाशी दलित वस्त्यांच्या बाबतीत झालं, दलित वस्त्यांच्या बाबतीत जो निधी आणला तुम्ही थेट राज्य शासनाकडून इथं पाठवला, मग तुम्ही त्याची नोंद तरी घ्या। उगाच 29 ज्या हे आहे ज्या ठिकाणी रिझर्व्ह कॉन्स्टिट्युन्सीज आहे त्याच्यामध्ये जो निधी जातो, आता ते रिझर्व्ह कॉन्स्टिट्युन्सीज काय आहे त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त हे आहे ना, मग ते आमच्याकडे का नाही हे विचारणं चुकीचंच आहे ना। म्हणजे कुठला विषय कोणाला नेऊन भिडवायचा, अशा तऱ्हेने लोकांची दिशाभूल करायची, अशा तऱ्हेने दिशाभूल टाळणार नाही। पैसे एवढे आणले असते तर मी का आणू शकलो नाही आणि दीपक केसरकर का आणू शकले, याच्यासाठी आत्मचिंतन केलं पाहिजे। आपल्या लोकांबद्दल जर तुमच्या मनामध्ये कळकळ असेल तर तुम्ही याचं उत्तर लोकांनाच दिलं पाहिजे की मी एवढे पैसे नगरपालिकांसाठी आणू शकतो तर तुम्ही का नाही आणू शकता। मी जर एवढे पैसे जिल्हा परिषदेने आणू शकलो तर तुम्ही का नाही आणू शकला। आणि म्हणून निषेध किंवा हे करणं चुकीचं आहे। जिथं मला सहकार्य दिलं मी चांगलं काम केलं म्हणून सांग, ते रस्त्याला 25 लाख रुपये दिले, मी अभिनंदन केलं, मग ही सगळ्यांनी दाखवावी ना, प्रत्येकाने ही आत्मीयता दाखवावी। मी ठरवलेलं आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये मी याच्यामध्ये राजकीय हे आणणार नाही आणि मी माझ्या शब्दाशी बांधील आहे, परंतु विकास केला नाही असे जर मात्र टीका झाली तर ते मला अजिबात मान्य नाही। सिंधुदुर्ग नगरीसाठी 25 कोटी रुपये आहेत, मला 10 वर्षामध्ये दाखवा ना, 25 वर्ष झाली सिंधुदुर्ग नगरीला, 1 रुपया तरी आणू शकले का। 25 कोटी एका फटक्यामध्ये आणले ना, आता खर्च झाले पाहिजे, ह्याच्यासाठी त्यांना फॉर्मॅलिटीज आहेत, त्यांच्यासाठी त्यांना आर्किटेक्टची नेमणूक झाली पाहिजे, मग ती नाही झाली तर म्हणजे जणू काय मी कुठला तरी गुन्हा केला असं म्हणण्याचं कारण नाही। 25 कोटी मंजूर झाली ही वस्तुस्थिती आहे, शासनाकडे 25 कोटी रुपये जमा आहे, आम्ही ते नगर विकासला ट्रान्सफर केले। मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कधी होतं या जिल्ह्यामध्ये, मंजूर केलं, त्याचं टेंडर निघेल, 25 कोटी रुपये त्याचे ॲडव्हान्स 54 कोटीपैकी 25 कोटी रुपये जिल्ह्याकडे जमा झाले आहेत। आता तुमच्याकडे प्लॅन करायला उशीर झाला, तुम्ही इनएफिशियंट असं मला म्हणण्यामध्ये काय अर्थ आहे। एवढे पैसे कधी आणि मल्टी स्पेशालिस्ट आयुष्यामध्ये कधी होऊ शकलं असतं का। तसंच माकड दापाचं व्हायरॉलॉजी सेंटर फक्त पुण्याला आहे महाराष्ट्रामध्ये, सेकंड सेंटर सिंधुदुर्गमध्ये होतं आहे या भागामध्ये, म्हणजे या पश्चिम जो आपला संपूर्ण पट्टा आहे त्याच्यामध्ये, तर मग त्याला वेगळ्या तऱ्हेचे नियम असणार।
एवढे पैसे आणले त्याचं कुठेतरी ॲक्नॉलेजमेंट झालं पाहिजे. आपण पुण्याला पाठवत होतो सॅम्पल, आपल्याला त्याच्यामुळे आपली लोक दगावत होती. आज आम्ही इथं व्यवस्था केली आहे. तर शासनाची फॉर्मॅलिटी आहे ती काय कोणालाच चुकलेली नाही. नवीन तुम्हाला शास्त्रज्ञ नेमायचं असेल तुम्हाला MPSC कडूनच घ्यायला लागतो. मग ते घ्यायला लागतो. हा काय आजचा नियम नाही आहे, तो पूर्वीपासूनचा नियम आहे. आणि म्हणून हे सगळं केलं पाहिजे. आणि हे सगळं घडतंय की त्या 6 महिन्यामध्ये सगळेच कामं प्रत्यक्ष झालेली दिसणार. त्याच्यामुळे हा सूर्य आणि हा जयेंद्र. मी आता तरी यादी प्रसिद्धच करणार आहे ह्याच्यामध्ये. म्हणजे मी किती पैसे आणले हे सगळ्या लोकांना एकदा करून देईल. कोणाला मी शक्यतो दुखवायचा प्रयत्न करत नाही, पण अशी टीका केली ती मात्र चुकीची आहे. 100% मी 300 पटीने आणले, 100% सुद्धा जास्त नाही, 300 पट जास्त पैसे आणले. आणि ते रेकॉर्डर आहे ना सगळं.